हाय, आजपासून मी लाँग व्हिडिओ शूट करायचं ठरवले. आजच्या दिवस तेवढं सांभाळून घ्या, कारण हा फर्स्ट व्लॉग आहे. उद्यापासून भरपूर साऱ्या गप्पा आणि डेली रुटीन. तर आता 11:30 वाजलेत आणि मी म्हणतेय की चला आज 2-3 दिवसांचं शूट करून घेऊयात. परत काय मला टाइम भेटेल आणि एकदा हेअर वॉश केलं ना की माझे केस खूप स्टिकी स्टिकी होतात. सो उद्या हेअर वॉश करणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी मी सगळे शूट करून घेते आणि मग बघू. 11:30 वाजलेत आणि 1 वाजता तर जेवायचं टायमिंग आहे आणि जेवल्यानंतर काय माझ्याकडे काम मला होतच नाही काम. पण तरी पण आज मी ट्राय करणार आहे या सगळ्या गोष्टी. आणि हळूहळू आता तुम्ही म्हणाल हे मध्येच काय हे लावलंय, तर हे आहे बनाना ट्री जे मी मिशोचा सेल लागलेला तिथून घेतलं होतं आणि त्याला कुंडीच आली नाही. दुसरं एक झाड घेतलंय त्याला आली, पण याला नाही आली आणि हे खरंच खूप छान आलंय. काहीतरी हार्डली 200-250 रुपयाचं आहे, पण बेस्ट क्वालिटी आली आहे. मी त्याची लिंक देईलच. आय थिंक मी दिली आहे कम्युनिटी पोस्टला. आणि आता तुम्ही म्हणाल की कसले शूट काय करते नक्की, तर माझं दुसरं अकाउंट आहे ज्याच्यावर मी ऍक्ट करत असते. अजून एक इन्स्टावरती अकाउंट आहे त्याच्यावरती मी मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असते. आणि मला पहिल्यापासून व्लॉगिंगमध्येच इंटरेस्ट होता, पण ते न करता मला रिस्पॉन्स थोडा कमी मिळायला लागला की मग मी लगेच दुसरीकडे वाटा फुटेल तसं आपण पळत राहतो असं म्हणायचं. आपल्याला ना बऱ्याचदा समोरून जे काय म्हणतात त्याला रिजेक्शन येतं ना ते सहन नाही होत. म्हणजे मला असं इतकं बॅड फील व्हायचं की अरे आपण करतोय आणि काही नाही 7-8 व्लॉग बनवले होते आणि त्यावर मी थांबायचं ठरवलं. पण नाही, यावेळेस मी स्वतःला एक चान्स द्यायचं ठरवलंय. इतकी मेहनत करायची ठरवली आहे, स्वतःवरती काम करायचं ठरवलंय, स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवलंय. सो लेट्स गो. आता मी शूटसाठी चेंज करणार आहे. मी कसे शूट्स करते मी दाखवेल आजच्या व्लॉगमध्ये किंवा परत मी डेली याच्यावरती व्लॉग टाकणारच आहे. सो प्लीज हेल्प मी. तर सगळ्या रील्स आणि सगळे शॉर्ट्स बनवून झालेत. भरपूर पसारा काढलाय मी. मोस्टली साड्या खूप निघतात रील्स बनवण्यासाठी, सासू नणंद बनण्यासाठी. मग आता तोही स्ट्रगल आहे सगळं आवरून ठेवायचं. ज्या त्या दिवशी जे सामान काढलंय ते जर व्यवस्थित जागच्या जागी ठेवलं मग नंतर पसाराही होत नाही आणि कामाचं एकदम लोडही येत नाही. आता मी भात धुवून ठेवलाय, भात खायला, आणि हे सगळं चालू केलंय. आणि आता मी बनवायला घेतलंय बुंदी रायता, जे मला खूप आवडतं. तर त्याच्यासाठी मी घेतलंय 1 वाटी दही आणि आय थिंक अंधार दिसतोय स्क्रीनवरती. बघ दुसरीकडे कॅमेरामध्ये काय नाही, इझी असतो बुंदी रायता. खूप इझी. ज्यांना तडका आवडतो ते तडकाही देऊ शकतात. दह्यामध्ये थोडी बुंदी, लाल तिखट, चाट मसाला, तुमच्याकडे जर धना जिरा पावडर असेल तर ती टाकायची, थोडीशी साखर आवडत असेल तर, आणि मीठ. सगळं मिक्स करायचं. तडका आवडत असेल तडका द्या. मला विदाउट तडक्याच आवडतं, सन्नाटा रायता टाईप. तर हे बनून जातं आणि मग कुकर होतोय तोपर्यंत थंड बुंदी रायता, वरण भात खायचं मग. आणि मग एडिटिंगला बसायचंय, अजून दुसरा ब्लॉग टाकायचाय, बरीचशी काम आहेत. तर आज मला मिशोचा व्हिडिओ बनवायचा होता, हॉल व्हिडिओ. काल जे शूट केलंय त्यानंतरचा हा मी पुढे कंटिन्यू करते व्हिडिओ. आज मला मुहूर्त सापडलाय आणि आज मी ठरवलेलं काही झालं तरी मिशोचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे बनवायचा. पण मला वेळच नाही भेटला आणि माझं डोकं इतकं प्रचंड दुखतंय की मी घरातली सगळी कामं पटापट आवरले, थोडा वेळ पडले आणि त्यानंतर आत्ता वाजलेत 1. मला आता काहीतरी खायची इच्छा झाली आहे, पण काही खाण्यापेक्षा मी म्हटलं की चला आज पोहेच बनवूया दुसरं काही करत बसण्यापेक्षा. म्हणून मी आता पोह्यांची तयारी केली आहे. पोहे बनवणार आहे, ते खाणार. हा व्हिडिओ जर आज एडिट झाला तर छानच आहे, नाहीतर मग तो उद्यावरती जाणार आहे.